अंगारकी चतुर्थी निमित्तानं गणपतीपुळेमध्ये भाविकांची गर्दी बघायला मिळते। पहाटे 3:30 वाजल्यापासून श्रींचं दर्शन सुरू करण्यात आलंय। श्रावण महिन्यात 32 वर्षांनी अंगारकी चतुर्थीचा योग आल्यानं राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक सध्या गणपतीपुळ्यात मोठी गर्दी करतायत। आज अंगारकी चतुर्थी आणि रत्नागिरीतील प्रसिद्ध असणाऱ्या गणपतीपुळे तीर्थक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात भक्तगणांची गर्दी ही दर्शनासाठी पहाटे 3:30 वाजल्यापासूनच लागलेली आहे। आपण जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या सर्वच भागातील जे भाविक आहेत ते मोठ्या प्रमाणात अंगारकीच्या निमित्ताने आज रत्नागिरीतील प्रसिद्ध असणाऱ्या गणपतीपुळे तीर्थक्षेत्रावर उपस्थित झाले। जवळपास लाखोंच्या संख्येने भाविक हे या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर भाविकांची रांगा या सकाळी 3:30 वाजल्यापासूनच येथे सुरू आहेत। अनेक वर्षानंतर श्रावणामध्ये हा अंगारकीचा योग जुळून आलेला आहे, त्यामुळे या दुर्मिळ योगाच्या निमित्ताने दर्शनासाठी भाविक आलेले आहेत। पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जवळपास पाहिलं तर 37 रांगा त्या पद्धतीने ज्या पार्किंग क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या। असे काही भक्तगण आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, श्रावणात हा योग जुळून आलेला आहे, कुठून आलाय काय सांगाल? आम्ही कोल्हापूरहून आलेलो आहे। जवळ 22 वर्ष झाले मी वारी, पंढरीची वारी जशी असते तशी गणपतपुळ्याला गणपतीची वारी अंगारकीला करत असतो। तर वर्षातून एक दिवस हा येतो, तो अतिशय म्हणजे आपणाला आनंददायक असतो। त्यामध्ये त्या श्रावणात आलेला आहे, तो तर दुग्ध शर्करा योग आहे आणि ह्याच्या पुढे आपल्याला आता गणपती येणार आहेत, त्यामुळे ते गणपतीपुळ्याला येऊन गणपती दर्शन घेणे म्हणजे आपलं भाग्य समजतो आपण। अजून काही भाविक आपल्या सोबत आहे, काय सांगाल, कुठून आलाय, दर्शन घेताय? 250 किलोमीटरवरून आलोय, लांबून, सांगलीवरून। आमचं काही श्रद्धास्थानच आहे गणपती, त्यामुळे आम्हाला कशी परिस्थिती असली, पाऊस वारा वगैरे काही असलं की आम्ही अंगारकी चुकवत नाही। आमची आता 19वी अंगारकी आहे। तर एकंदरीत पाहिलं तर मोठ्या संख्येने भाविक हे दर्शनासाठी गणपतीपुळ्यामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, गणपतीपुळे, रत्नागिरी।